ज्यावेळेस काही पंडित लोक आणि काही हिंदू लोक ज्यावेळेस मुघल अत्याचार करत होते आपल्या हिंदूंवर काश्मीरी पंडितांवरती, की एकतर तुम्ही धर्म बदला नाहीतर तुम्हाला आम्ही मारून टाकू असं त्यांना सांगण्यात आलं होतं. मग त्यांना माहिती पडलं की आपल्याला आपली देशाची आणि आपली संरक्षण कोण करू शकतो. असं काही लोकांनी त्यांना सांगितलं की असं एक माणूस आहे, तुम्ही जाऊन त्यांना भेटा आणि ते तुमचे हिंदूची आणि देशाची रक्षण करू शकतो. हिंदू धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी आपले प्राण अर्पण करणारे 9वे शीख गुरु तेग बहादूर साहेब यांच्या बलिदानाला यंदा 350 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने जगभरातील शीख समाजाकडून विशेष शताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरु ग्रंथ साहिब आणि गुरु तेग बहादूर साहेबांच्या शस्त्रांची ऐतिहासिक शोभायात्रा देशभर फिरत आहे. या शोभायात्रेचे पुण्यातील हडपसर येथे गुरुद्वारा गुरु तेग बहादूर साहेबजी गाडीतळ हडपसर यांच्या वतीने रविदर्शन चौकात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. ही शोभायात्रा आसाम येथून प्रारंभ झाली असून गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, नांदेड मार्गे अखेर पंजाबमध्ये समारोप सोहळा होणार आहे. या यात्रेचा उद्देश म्हणजे गुरु तेग बहादूर साहेबांच्या अद्वितीय बलिदानाची, धर्मनिष्ठेची आणि मानवतेच्या संदेशाची जनजागृती करणे. हडपसरमध्ये या शोभायात्रेचं आगमन होताच परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. गुरुद्वारा गुरु तेग बहादूर साहेबजी गाडीतळ हडपसर यांच्या वतीने शीख समाजातील पुरुष, महिला आणि तरुणांनी भव्य स्वागत सोहळा आयोजित केला होता. महिलांनी फुलांची उधळण करून शोभायात्रेतील गुरु ग्रंथ साहिब, गुरु तेग बहादूर साहेबांची शस्त्रे आणि धार्मिक साहित्य यांचं स्वागत केलं. शोभायात्रेत सजवलेली नगारा पथक, कीर्तन, जत्थे आणि 5 प्यारे हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. गुरु परंपरेचे प्रतीक मानले जाणारे 5 प्यारे यांचं स्वागत हडपसर गुरुद्वाराच्या वतीने मोठ्या आदराने करण्यात आलं. पारंपरिक शीख वेशभूषेत त्यांनी शोभायात्रेचं नेतृत्व केलं. या शोभायात्रेच्या माध्यमातून गुरु तेग बहादूर साहेबांनी दिलेला धर्मासाठी प्राण देणे पण कधीही धर्मावर अन्याय न होऊ देणे हा संदेश पुन्हा अधोरेखित करण्यात आला. आपण हिंद की चादर म्हणतो, तसेच आमचे गुरु तेग बहादूर साहेबजी त्यांना हिंद की चादर का म्हणलं जातं त्यात मी थोडंसं सांगतो. आणि महानगर कीर्तन का निघाले, ज्याला आपण हिंद की चादर म्हणतो. ज्यावेळेस मुघल राज्य होतं, मुघल राज्य असताना ज्यावेळेस काही पंडित लोक आणि काही हिंदू लोक ज्यावेळेस मुघल अत्याचार करत होते आपल्या हिंदूंवर, काश्मीरी पंडितांवरती, की एकतर तुम्ही धर्म बदला नाहीतर तुम्हाला आम्ही मारून टाकू असं त्यांना सांगण्यात आलं होतं. मग त्यांना माहिती पडलं की आपल्याला आपली देशाची आणि आपली संरक्षण कोण करू शकतो. असं काही लोकांनी त्यांना सांगितलं की असं एक माणूस आहे, तुम्ही जाऊन त्यांना भेटा आणि ते तुमचे हिंदूची आणि देशाची रक्षण करू शकतो. ते होते हिंदची चादर म्हणून गुरु तेग बहादूर साहेबजी. ज्यावेळेस गुरु तेग बहादूर साहेबांपाशी हे गेले त्यावेळेस गुरु तेग बहादूर साहेबांना विचारलं गेलं की गुरु तुम्हीच आमची हिंदूंची रक्षा करू शकता आणि देशाची रक्षा करू शकता, यासाठी तुम्ही हिंदू धर्म वाचवण्यासाठी पुढे या म्हणून. मग त्यावेळेस हिंदू धर्म वाचवण्यासाठी, देशाची संरक्षण करण्यासाठी त्यावेळेस गुरु तेग बहादूर साहेब पंजाबवरनं दिल्लीला निघाले. ज्यावेळेस मुघलांनी, औरंगजेबनी ज्यावेळेस त्यांना विचारलं की तुम्ही धर्म स्वीकारा, धर्म नाही स्वीकारला तर आम्ही तुमच्या शीस कापून टाकू, असं करून ती शीसगंज गुरुद्वाऱ्यामध्ये दिल्लीमध्ये त्यांचं शीस कापलं गेलं. आणि त्यावेळेस त्यांना पदवी दिली गेली की ते हिंदची चादर म्हणून. त्यावेळेस हिंदूंचा धर्म त्यांनी वाचवलं. त्याचे शहीदी पूरक 350वी शहीदी पूरक आहे 25 नोव्हेंबरला. ही आसामवरनं यात्रा निघलेली आहे, पूर्ण इंडियाचे दर्शन करून ही पंजाबला जाणार आहे 25 नोव्हेंबरला. त्यासाठी हे आता कर्नाटकला जाणार, बिदरवरनं नांदेडवरनं मग पंजाबला जाणार आहे. हडपसर परिसरातील नागरिकांनी आणि विविध धर्मातील लोकांनीही या यात्रेत सहभाग घेत एकतेचा आणि सामंजस्याचा सुंदर संदेश दिला. गुरु तेग बहादूर साहेब यांनी 1675 साली दिल्लीमध्ये आपले बलिदान दिले. त्यांनी अत्याचाराविरुद्ध आवाज उठवून इतरांच्या श्रद्धेचं रक्षण करण्यासाठी आपले प्राण दिले. म्हणूनच त्यांना हिंद दी चादर, हिंदू धर्माची ढाल असे संबोधले जाते. गुरु तेग बहादूर साहेबांचं बलिदान ही केवळ शीख समाजाची नव्हे तर संपूर्ण मानव जातीची प्रेरणा आहे. या शोभायात्रेच्या माध्यमातून त्यांच्या शिकवणीचा संदेश आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत.
असे स्थानिक गुरुद्वाराच्या सदस्यांनी सांगितले। आसामपासून पंजाबपर्यंत जाणारी ही शोभायात्रा केवळ धार्मिक नाही तर मानवतेचा आणि धर्मसहिष्णुतेचा उत्सव आहे। हडपसरमध्ये या यात्रेचे झालेले स्वागत गुरु परंपरेच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देते। ख्याल नगर कीर्तन गुरुद्वारा धोबड़ी साहब असम से आरंभ हुआ है, वो बड़ा दर बड़ा करता हुआ आज पूना शहर में पहुंचा है। पूनों की संतों ने बेअंत सत्कार किया है। हम सभी का श्रोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटी की तरफ से बहुत बहुत आभार प्रकट करते हैं। नमस्कार, TRS डेव्हलपर्स मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष असे स्वागत। बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत, तो म्हणजे TRS गोल्ड माइन। आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त 1 तासाच्या अंतरावरती। प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज, सुपे पोलीस स्टेशन, सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा। प्लॉटला आहे 30 फुटी सामायिक डांबरी रस्ता। प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाऊंड आणि गेट व त्याच सोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का। तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा।